जगात भारी आणि कोल्हापुरी म्हटलं की कोल्हापूरची ही परिस्थिती तुम्हाला जाणवते. हा रोड जर तुम्ही बघितला तर एखाद्या दुसऱ्या स्टेटमध्ये खेड्यातले रोडसुद्धा इतके खराब नसतील. इव्हन शेताकडे जाणारे रोडसुद्धा इतके खराब नसतील. आता ह्या पाण्यांमुळे तुम्हाला एक खड्ड्याची तीव्रता दिसत नाही आहे, पण हे ऑलमोस्ट 2-2, 3-3 फुटाचे खड्डे आहेत. हा आहे रंकाळ्याजवळचा रोड. रंकाळा म्हणजे हे कोल्हापूरमधलं एक प्रेक्षणीय स्थळ समजलं जातं. टुरिस्ट रंकाळा पाहायला येतात की कोल्हापूरचं हे एक फेमस जागा आहे. आणि आजकाल तुम्ही बघत आहात जसं जसं निवडणुका जवळ येत आहेत, नेते मंडळींची होर्डिंग्स आणि बोर्ड लागत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड चालू आहे. गणपतीचा सीझन पण जवळ आलेला आहे. हा माझा नेता, तो माझा नेता या करण्यामध्ये आपली म्हणायला नाही पाहिजे निर्लज्ज जनता बिझी आहे. त्यांना या प्रॉब्लेमबद्दल काहीच नाही आहे. जी लोक मिडल क्लास महानगरपालिकेचा पूर्ण टॅक्स पे करतात, महानगरपालिकेचे जे काही टॅक्सेस पाणी रोडचे टॅक्सेस आहेत ते पे करतात, त्यांच्यासाठी हे अशी रोड कोल्हापुरातल्या लोकांना मिळतात. आणि त्या लोकांनी त्याच्याबद्दल आवाज उठवला की त्याच्याबद्दल आता ह्या रोडबद्दल भरपूर वेळा आंदोलनं झाली, काय झालं, पण अजून रोड आहे तसा आहे. मला असं वाटतं पुढच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून द्यायला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही ही कामं करत नाही तोपर्यंत आम्ही मतदानच करणार नाही. तुमच्याकडे नोटा हा ऑप्शन असतो, त्या ऑप्शनवर बटन दाबून तुम्ही ठरवा की आम्हाला कोणताच कॅन्डिडेट, ना BJP ना काँग्रेस. आणि ॲक्च्युली नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा ब्युरोक्रेटबद्दल लोकांबद्दल बोललं पाहिजे. महानगरपालिकेचे जे कार्यकारी अधिकारी आहेत ज्यांच्या अंडर ही सगळी कामं केली जातात, ती लोकं झोपली आहेत का? याचा हा प्रश्न कोण विचारणार?